हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला या साडीपासून एक सुंदर असा ड्रेस तयार करून दाखवणार आहे। आणि हा ड्रेस तयार करण्यासाठी आपल्याला कटिंगची किंवा शिलाई करण्याची काही आवश्यकता नाही आहे। तर आता हा ड्रेस कसा आपण तयार करायचा आहे, तर या साडीपासूनच आपल्याला फक्त हा ड्रेस आहे तो घालायचा आहे, बाकी काही करायचं नाही। हा ड्रेस तर आपल्याला घालण्यासाठी अगदी 5 मिनिटं पण लागणार नाहीत। 5 मिनिटाच्या आतच हा ड्रेस रेडी होणार आहे। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर आता इथे मी प्रिंटेड साडी घेतलेली आहे। तुमच्याकडे समजा सॅटिनची साडी असेल तर तुम्ही सॅटिन साडीचा पण वापर करू शकता, किंवा अशा प्रकारची प्रिंटेड साडी जरी वापरला तरी काही हरकत नाही। फक्त ही जी साडी असते ती मात्र थोडीशी अशी ट्रान्सपरंट असते, त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला सांगेन की सॅटिन साडीचा वापर करा। आता मी बऱ्याच अशा सॅटिन साडीचे ड्रेसेस घालून दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं तेच साडी होते, म्हणून मी म्हटलं आज जरा प्रिंटेड साडी आपण वापरूया। आता ही जी साडी आहे ती बघा, मी या साडीचं काय केलंय, साडीची जी लाईन होती ती दिसता कामा नये तिथे फक्त फोल्ड केलं आणि पूर्ण आपल्या साडीच्या अशा प्लीट्स काढायच्या आहेत। म्हणजे आपण जशा साडीच्या निऱ्या कशा काढत जातो त्याच प्रकारे आपल्याला काढायच्या आहेत। आता पूर्ण साडीच्या आपल्याला अशा प्लीट्स काढायच्या झाल्या की काही ज्या प्लीट्स असतात ना त्या आपल्या हातातून अशा सरकत जातात, तर ते सरकवू नये त्यासाठी मी काय केलंय, थोड्या प्लीट्स काढल्या आणि त्यांना आधी क्लिप लावलेला आहे, जो आपल्या केसांचा क्लिप असतो ना तो लावलेला आहे। आणि बाकीच्या आता राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अशा पद्धतीने काढत आहे। तर त्या प्लीट्स आपल्याला काढलेले आहेत। आणि आता इथे मी काय केलंय की एक जो आपला कमरपट्टा असतो तो लावलेला आहे। इथे तुम्हाला स्ट्रेचेबल कमरपट्टा जो असतो तोच वापरायचा आहे, किंवा स्ट्रेचेबल जर काही असेल तर तेच इथे तुम्हाला वापरायचं आहे, नसेल तर तुम्ही साध्या दोरीचा इथे वापर हा करू शकता। आता इथे ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा वर खाली झालेल्या होत्या, तर इथे मी ते ॲडजस्ट करून आधी सगळ्या एका लाईनमध्ये सगळ्या आलेल्या आहेत की नाही ते फक्त मी चेक करत आहे। आता ह्या ज्या प्लीट्स आहेत ना अशाच पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत, आणि जी आपली साडीला तुमच्या फॉल लावलेला असेल तर फॉलची बाजू ही तुम्हाला खालीच ठेवायची आहे, आणि साडी जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आपल्या घ्यायची आहे। बघा या पद्धतीने मी तुम्हाला हातामध्ये बघा घेतलेली होती आणि खांद्याला अशी मी ठेवली आहे आणि अशी फक्त धरलेली आहे। आणि आता इथे हा जो बेल्ट होता ना तो फक्त मी लावलेलाच होता ऑलरेडी, फक्त तो बेल्टचा जो हुक होता तो काढला आणि साडी त्यामध्ये घेतली आणि बस तो बेल्टचा जो हुक होता तो लावलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही साडी अशी हे करू शकता, घालू शकता। तर आता इथे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला साडी जी आहे ती अशी घ्यायची आहे। आणि आता ही जी साडी आहे ना ते फक्त आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ना साडीच्या त्या फक्त पसरवत जायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे। म्हणजे पूर्ण आपल्या साईडने ही साडी आहे ती आपल्याला कव्हर करायची आहे। बघा एका सॅटिन साडीचा मी अशाच पद्धतीने एक व्हिडिओ केलेला होता, ऑफ शोल्डर ड्रेस मी तुम्हाला दाखवलेला होता। तर तीच सेम पद्धत आहे, फक्त इथे थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण हा ड्रेस घालणार आहोत। तर आता इथे मी पूर्ण असं व्यवस्थितपणे म्हणजे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे आल्या पाहिजेत आणि दिसल्याही पाहिजेत, यासाठी आपल्याला हळूहळू या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला सरकवायच्या आहेत। आता मी समोरून पूर्ण असं कव्हर केलेलं आहे, फक्त आता पाठीमागची बाजू राहिलेली आहे कव्हर करायची, तर यासाठी मी थोडंसं सरकवून घेतलं जेणेकरून मला तिथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करता येऊ शकतील। बघा अगदी 5 मिनिटात तुमचं हे काम होऊन जाणार आणि सुंदर दिसतो अशा प्रकारे हा ड्रेस। आणि सॅटिन साडीचा असेल ना तर आणखी सुंदर दिसला असता। तर आता इथे बघा व्यवस्थित एक अशी प्लीट्स मी थोड्या अशा अंतरावरती सरकवत चाललेली आहे। आणि साड्यांपासून आपण बरेच असे ड्रेस घालू शकतो आणि सुंदर दिसतात ड्रेस। तर आणखी पण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते नक्की पहा। आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा साडीच्या बाबतीत बऱ्याच अशा ट्रिक्स आहेत, हॅक्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर ते पाहिलं नसाल व्हिडिओ तर नक्कीच पहा। आता इथे बघा सगळी जी पूर्ण बाजू आहे ती मी अशा पद्धतीने एक प्लीट्स सरकवत आलेलीच आहे। आता इथे काय करायचं आहे, 2 टोकं साडीची बघा एकत्र आपली होतात, त्या ठिकाणी मात्र आपल्याला पिनअप आहे तो करावा लागणार आहे। पिनअप करताना तुम्हाला व्यवस्थितच पिनअप करायचं आहे, जेणेकरून आपला पिन पण दिसता कामा नये, अशा पद्धतीने आपला पिनअप आहे तो करायचा आहे। तर आता मी परत एकदा चेक करत आहे की सगळे अगदी व्यवस्थितपणे माझं सगळं आलेलं आहे की नाही। थोडं काही म्हणजे पाठीमागे वगैरे खालीवर झालेल्या असतील प्लीट्स तर त्या तुम्हाला व्यवस्थित अरेंज करायच्या आहेत। इथे तुम्ही दुसऱ्याची हेल्प घेऊ शकता, जेणेकरून त्याच्या प्लीट्स आहेत ना त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे सेट होऊ शकतात आणि दिसूही शकतात छानपैकी अगदी। आता इथे बघा मी थोड्या अशा प्लीट्स सगळ्या सेट करत चाललेल्या आहेत।
आहे जेणेकरून समोरून अगदी व्यवस्थितपणे माझं दिसू शकेल। आता इथे बघा पूर्ण मी फिरून तुम्हाला दाखवत आहे, तर थोड्याशा काही वर खाली झालेल्या असतील तर थोडंसं समजून घ्या, कारण की इथे एकटीने करायचं झालं की थोडंसं आपल्याला इकडे तिकडे होऊ शकतं। आता इथे बघा जी 2 टोकं आलेली आहेत बघा, आता ही जी साडीची 2 टोकं आहेत त्या ठिकाणी मला पिनअप करायचं आहे। तर इथे मी 3 सेफ्टी पिन वापरणार आहे। तुम्ही 3 किंवा 4 म्हणजे जसं ते बाजू कव्हर होईल ना त्या प्रकारे आपल्याला इथे पिनांचा वापर करायचा आहे। तर इथे बघा हा दुसरा सेफ्टी पिन आहे, दुसरा आणि एक तिसरा मी लावत आहे। चौथा पण पिन तुम्ही लावू शकता, म्हणजे खाली पूर्ण तुम्हाला कव्हर पाहिजे असेल तर तुम्ही जसं सेफ्टी पिनचा इथे वापर करा, आणि थोडंसं तुम्हाला साईडला असं ओपन पाहिजे असेल तर मात्र तुम्ही तिथे ओपनही ठेवू शकता, हे तुमच्यावरती आहे। आता इथे बघा हा आपला ड्रेस म्हणजे अर्ध्यापेक्षा जरा जास्त असा 70% आपला हा ड्रेस तयारच झालेला आहे। आता इथे काय करायचं आहे बघा, हा ड्रेस आहे तो आपल्याला वरती असा खेचायचा आहे। फक्त वरती खेळताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे काही प्लेट्स आपल्या सरकल्या जाणार नाहीत किंवा खालीवर होणार नाही याची फक्त काळजी घ्यायची आहे तुम्हाला, बाकी काहीही नाही आहे। आता ह्या अशा प्लीट्स आहेत बघा, ह्या वरती सरकवल्यामुळे ना खालीवर या होतातच, जरी आपण किती जरी काळजी घेतली तरी होतातच। तर त्या जरा आपल्याला व्यवस्थितपणे अरेंज करायच्या आहेत। कुठे समजा जर का असं सगळ्याच भरपूर अशा प्लीट्स एकत्र झाल्या असेल तर ती मात्र बाजू तुम्हाला असं व्यवस्थित करून घ्यायची। जिथे माझं बघा पाठीमागून असं एका ठिकाणी जरा जास्तच प्लीट्स सगळ्या एकत्र साडीचा भाग झालेला आहे, तर त्या मग मी थोड्याशा असं व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर बघा आपला ड्रेस तयारच आहे। फक्त आता हा बेल्ट जो आहे तो घ्यायचा आहे, ड्रेसला मॅच होणारा छान असा दिसेल असा बेल्ट तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि तो फक्त आपल्याला लावायचा आहे, बाकी काही नाही आहे बघा। एकदम सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही साडीपासून ड्रेस घालू शकता बघा। काही कटिंगची आवश्यकता नाही आहे किंवा स्टिचिंगची आवश्यकता तुम्हाला इथे लागणार नाही आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा प्रकारे तुम्ही प्रिंटेड साडी वापरत असाल तर आतल्या साईडने तुम्हाला स्कर्ट घालावंच लागणार आहे, कारण की ही जी साडी आहे ती बघा ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे मी स्कर्ट आतमध्ये घातलेला आहे आणि त्याच्यानंतरच हा ड्रेस आहे तो घातलेला आहे। तर मैत्रिणींनो, असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।